बुलढाण्यातल्या गोमाल गावात रुग्णालयात जाण्यासाठी रस्ताच नाही, आरोग्य सुविधांचा अभाव असल्यानं तरुणीचा मृत्यू. पालघरमधील इंजिनियर तरुणाचा आत्मदहनाचा इशारा, माहीम ग्रामपंचायतीतील कामाचे पैसे न मिळाल्यामुळे हताश, कामाचा मोबदला न दिल्यास वडिलांचा आत्मदहनाचा इशारा. मलकापुरात ठाकरे गटाकडून निदर्शनं, नितेश राणेंना अटक करण्याची मागणी, मुस्लिमांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानं संताप. गोंदियातील धानोली बामणी रस्त्यासाठी गावकऱ्यांचा 40 वर्षांपासूनचा संघर्ष, रस्त्यासाठी तरुणांनी पत्करला उपोषणाचा मार्ग. जायकवाडी धरण 95.49% भरलं, पाणी पातळी वाढल्यानं मराठवाड्यातील सिंचनाचा प्रश्न मिटला. राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात ऑरेंज अलर्ट, तर मुंबईसह ठाणे आणि पालघरमध्ये येलो अलर्ट जारी. गोंदियात पाण्यासाठी नागरिकांची भटकंती, 48 गावांना पिण्याचा पाणी पुरवठा करणारी योजना बंद झाल्यानं हाल. धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान, पंचनामे न करताच बाधित क्षेत्र दाखवल्याचा आमदार कैलास पाटील यांचा आरोप. इंद्रायणी नदीवरील कुंडमळा इथे पाण्यात वाहून गेलेल्या दोघांचे मृतदेह सापडले, परिसरात हळहळ व्यक्त. कोल्हापूरच्या कानडेवाडीत हत्तीनं प्लास्टिकच्या बॅरलचा केला फुटबॉल, बॅरलसोबत खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल.